कोळीवाड्यातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी खाडी किनाऱ्यालगत जेट्टीवर वन खात्याच्या अधिकाऱ्याकडून एका मच्छीमाराला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली। यासाठी आज 2 आमदारांच्या उपस्थितीत ऐरोली येथील वन विभागाच्या कार्यालयात बैठक झाली। यावेळी कांदळवन अधिकाऱ्यांनी मच्छीमारांसाठी प्रवेशद्वार असलेला मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन दिले। दिवा कोळीवाडा जेट्टीवर जाण्याच्या कारणावरून येथील वन खात्याचे अधिकारी आणि मच्छीमार रामनाथ जयचंद मडवी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती। बाचाबाचीचे पर्यवसान म्हणून मडवी यांचे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी अपहरण करून बेदम मारहाण केल्याची ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली आहे। मच्छीमारांना मारहाण करून त्यांच्याकडून त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने आमदार संदीप नाईक आणि विधान परिषदेचे सदस्य रमेश पाटील यांनी केली। या दोन्ही अधिकाऱ्यांनी बदमाश अधिकाऱ्यांनी हे घाणेरडं कृत्य केलेलं आहे। त्यांच्यावरती 8 दिवसाच्या आत ते इन्क्वायरी रिपोर्ट करून त्यांना निलंबनाची कारवाईचं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। तिसरी गोष्ट, दोन्ही आमदारांसमोर आपले सर्व गावकी समोर हे झालेलं आहे। तुम्ही आम्हाला हे सगळं लेखी लिहून द्यायचं आहे। गावात प्रोजेक्टसाठी लागणार आहे जो काय प्रश्न होता रोडचा, तो रोड खुला करून देण्याचं आश्वासित केलं। इथे ज्या प्रोजेक्टमध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आम्ही देण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। जे जे काम इथे निघेल त्यामध्ये इथल्या प्रकल्पग्रस्तांना इथे सामावून घेतलं जाईल आणि त्यांना नोकऱ्या दिल्या जातील। होड्यांचा प्रश्न आहे, ज्या होड्या पर्यटकांसाठी लागतील त्या होड्या स्थानिक लोकांच्याच घेतल्या जातील असं त्यांनी आश्वासित केलं आहे। अनेक आमचे प्रश्न होते, ते प्रश्न सोडवणार असं त्यांनी प्रॉमिसेस केले। आणि ज्यांनी मारहाण केलेली आहे, ज्या 2 अधिकाऱ्यांनी 2 शिपायांनी जी मारहाण केलेली आमच्या मच्छीमार नेत्याला, त्याच्यावर कारवाई 8 दिवसात करू असं त्यांनी कारवाई करून निलंबन करू असं त्यांनी आम्हाला आज प्रॉमिस केलेलं आहे। आणि जवळपास आमच्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत। आणि निश्चित ह्या प्रकारे जर निलंबित मागे नाही घेतलं तर आम्ही त्याच्या निलंबनासाठी कमिशनर साहेब आहेत, मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांना सांगू की बाबा आम्हाला सांगितलं होतं या लोकांनी की आम्ही निलंबित करतो, पण अजून त्यांच्यावर कारवाई झाली नाही। त्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून त्यांचं निलंबित करू। 2 आमदारांच्या उपस्थितीत विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांनी जेट्टीवर जाण्यासाठी मच्छीमारांना प्रवेशद्वार खुले करण्याचे आश्वासन दिले। तसेच ज्या मच्छीमाराला मारहाण करण्यात आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांचे खाते निहाय चौकशी करण्यात येईल असे आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला जगताप यांनी उत्तर दिले। दिवा कोळीवाडा ऐरोली परिसरात आमचं जैवविविधता केंद्र निर्माण झालेलं आहे आणि त्या नजीक ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे वन विभागानं तयार केलेलं आहे। हा प्रकल्प तयार होत असताना स्थानिक ग्रामस्थ आणि तिथले काही मच्छीमार जे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करतात त्यांच्या काही समस्या निर्माण झाल्या होत्या आणि त्या संदर्भात काही ग्रामस्थ मच्छीमार तसेच माननीय आमदार संदीपजी नाईक आणि माननीय रमेश पाटील साहेब यांच्या समवेत आज इथं बैठक झाली आणि या समस्यांची पूर्ण माहिती आम्ही करून घेतलेली आहे। आमदार महोदय यांनी सुद्धा याबाबत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या तात्काळ सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही कारवाई करीत आहोत। प्रामुख्यानं इथलं जे कामकाज आहे म्हणजे ते पुढं जे आम्ही सेंटर निर्माण करणार आहे त्याचं नियोजन, अंमलबजावणी याच्यामध्ये स्थानिक लोकांना सहभागी करून घेतलं जाईल आणि त्यासाठी एक समन्वय समिती पुढच्या 8 दिवसामध्ये आपण तयार करू। ह्या सेंटर तयार करताना आणि अभयारण्य करताना जे रोजगार निर्माण होतील व त्या सेंटरमध्ये लागणारे गाईड्स आहेत, बोटवर असणारे ड्रायव्हर्स आहेत, भविष्यात ज्यावेळेला आमचं ट्रेनिंग सेंटर इथं सुरू होईल त्यावेळेला लागणारे खाद्यसेवा पुरवठा करण्यासाठी महिला बचत गट या सर्व याच्यामध्ये स्थानिक लोकांना आम्ही प्रशिक्षण देऊ आणि त्यांचा याच्यात सहभाग करून घेऊ आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात इथनं रोजगार निर्मिती होईल या दृष्टीनं प्रयत्न करू। त्याचप्रमाणे 2017मध्ये महाराष्ट्र शासनानं कांदळवन संरक्षण आणि त्यावर आधारित उपजीविका निर्माण ही योजना सुरू केलेली आहे। त्यामध्ये इथल्या ग्रामस्थांचा आम्ही सहभाग करून एक कांदळवन सहव्यवस्थापन समिती तात्काळ स्थापन करू आणि या योजनेचे जास्तीत जास्त फायदे सर्व
पारंपरिक मच्छीमार आणि स्थानिकांना मिळतील या दृष्टीने प्रयत्न करू. त्याच्यामध्ये खेकडा पालन, कालवे शिंपले पालन आणि नव्यानं चालू सुरू केलेलं शोभिवंत मासे पालन, याच्यातनं त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या दृष्टीने प्रयत्न करू. त्यांच्या जाण्याच्या वाटामध्ये किंवा पारंपरिक जेटीकडे त्यांना जाण्याचे जे अडथळे निर्माण झालेले आहेत त्या अडथळे आम्ही पूर्णपणे दूर करून टाकू आणि त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग राहील या दृष्टीने आम्ही कारवाई करत आहोत. बुधवारी दिनांक 9 रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी ते दिवा कोळीवाडा खाडी जेट्टी येथे जात होते. त्यावेळी तेथील प्रवेशद्वारातून जाण्यास मडवी यांना मनाई करण्यात आली. माझं नाव रामनाथ जयनंद मडवी. मी दिवा गावाचा खुद्द रहिवासी आहे. मी संध्याकाळी 6 वाजता आपल्या इथे खाडीवर गेलो माझी मच्छीमारीची जाळी आणायला. तर तिथे गेट लागलेला होता. तर मी पुढे गेलो दुसऱ्या बाजूने. तिथे ती वॉचमन बसलेला होता. त्यांना मी विचारलं तुम्ही इथं बसल्यापेक्षा तुम्ही त्या गेटवर बसा तिथे. तर माझ्या तोंडातून शिवी आली ज्या आल्याने तर तुम्हाला काय समजतं का नाही तिथे कोण गावाला येतात का भाडुत्री येतात ते बघासाठी तुम्ही तिथे कोणतरी बसायला पाहिजे ना. तर मला आता काय बोलले जे आलं नाही तर काय बोलून तुम्हाला म्हणजे तिथे कोणतरी बसायला पाहिजे ना. त्या साहेबांनी डायरेक्ट मोठ्या साहेबाला कंप्लेंट केली. मला तिथून डायरेक्ट दोघंही हात पकडलं आणि मारझाड सुरुवात केली. कमीत कमी 1.5 ते पावणे 2 तास मला आतमध्ये कोंडून मारलं. 6 जणही. त्यांचं नाव आहे एकाचा पोटे मोरे ना ते 2 आहेत त्यांची नाव माहीत ना मला 2-3 मग त्याच्यानंतर मी परत ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मला ते परत गाडीमध्ये टाकलं ना परत तिथून मारधूड करत घेऊन गेली. परत तिथे आपल्या पोलीस स्टेशनला गेले. तिथे सगळं काय त्यांची इन्क्वायरी झाली. तिथून परत पोलिसही मला तिथून सोडलेले आहेत. ते जबरदस्ती माझ्या गलपटीला पकडून परत गाडीमध्ये ते टाकलेले आहेत. मला परत तिथून येता येता अंगठी तुटली आणि त्यांचे घड्याळाचे पट्टे तुटेपर्यंत मला अशी एवढी मारहाण केली ना भरपूर. मी पाणी मागतो तर मला या लोक पाणी पण नाही दिलं काहीच नाही दिलं. हाणलं परत इथे कोंडवलं. आमची ती रहिवासी आलेली त्यांच्यासोबत काय बोलणी झाली ते काय मला कळवलं पण नाही ना मला त्यांना दाखवलं पण नाही. त्यांना काय बोललं सकाळी आम्ही तुम्हाला 9 वाजता सोडून देणार. मग त्या तिथून नेलं तिकडे बोरोलीला घेऊन गेले. तिथे पण त्या साहेबांना फोन केलं बोलवलं. त्या साहेबांनी बघितलं तर त्याच्या सामने पण मला मारलं. तिथून आलो परत जेलखान्यामध्ये टाकलं. तिथे इथे आणले न सकाळी 16चा टाईम. त्याच्यावर ते 2 कागदातही सह्या घेतल्या. एक कोरे कागदावर सही घेतली ना. त्याच्यानंतर मला दुसरा दिली. तुम्ही जर कोणाला असं सांगितलंस गाववाल्यांना सांगितलंस कोणाला सांगितलंस तर तुला मी 7 वर्षाची शिक्षा देणार आहे. त्याच्यानंतर परत आणखीन मला बोलावले ते तुम्ही जर जास्त काही नाटक केलंस तर तुला मी कोरे कागदावर सही घेतले तुला मी 12चे भावून पोचवणार आहे. त्याच्यात काय मला अजिबात गुन्हा नाही ना काय नाही. बरं मी त्याच्यात काय मर्डर नाही केली का बलात्कार नाही केला काय नाही. एक शिवी दिलेली होती. आमच्या गावाच्या तोंडातून जायला शब्द यो आमचा फेमस आहेत. बरं तर प्रत्येक ठिकाणी आम्ही बोलायच्या अगोदर पहिला जायला शब्द येणारच बरं आमच्या तोंडातून. का आम्ही कोळी आगरी लोकांची आमची आदतच आहे. बोलीभाषा आहेत ती आमची. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधित अधिकाऱ्याने मडवी यांना बेदम मारहाण केली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सरकारचा नाही फॉरेस्ट ऑफिसर्स जे आहेत इथे बसलेले त्यांचा मी पूर्णपणे सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करते. पहिली गोष्ट म्हणजे कायद्यात न बसता त्यांनी त्याला मारहाण केलेली आहे आणि फॉरेस्ट ऑफिसरला एखाद्या कोळी बांधवाला मारहाण करण्याचा जर कायदा असेल तर त्यांनी तो आम्हाला दाखवून द्यावा. हे कायद्यात बसतच नाही आहे. जर मासेमारींसाठी आमच्या जेटी उत्पन्न आहे ती तर त्या जेटीवर जाण्यासाठी आमच्या मच्छीमार बांधवांनाच आडकाठी खा. आजच हा प्रकार झाला नाही याच्या अगोदरही झालेले आहेत. प्रत्येक वेळी तो बोटे आणि मोरे आज त्यांचा आदरही करण्याची आमची इच्छा नाही का. आजपर्यंत आम्ही त्यांचा खूप आदर केला. आज आमच्या जीवावर ते लोक तिथे कमाई करून देतात सरकारला आणि सरकारने काय आम्हा कोळी बांधवांना मारायसाठी तिथे त्याला बसवलं का. मागणी आमची एकच बोटे आणि मोरे दोघांनाही निलंबित करण्यात यावं. निलंबित नाही केलं तर आणि ह्याच्या पुढे जर हा असा प्रकार झाला तर ह्याला खूप मोठ्या आंदोलनाचं स्वरूप येईल. तर आम्हाला दम देतात. दम देवा मी काय सांगितलं का फलकीची उपाट घालीन ठारूस मारीन तुला. हां नाही तर मला तो बोलू नको ना दाबू नको. मला तक्री में क्या आहे मग त्याच्यामध्ये काय आहे जवला आहे. जवला सुखासाठी चाललेला होता. जवला सुखात नाही टाकताना त्या रूममध्ये टाकला. हां ना उलटी मला दम मी माणूस फिरले डोक्याचे असते माणूस एकदम. मी
खारीवर शेवाची तर मच्छी घेऊन यावाची तर एवढे चिखलांशी यावाची चिखलांशी यावाची अशी करते आवाची चिखलांशी त्यासाठी मंदा मात्रेच्या जवळ गेलो 7-8 जण आम्ही न मग ती जेठी बांधून घेतली आम्ही कोणी आम्हाला मदत नाही केली आम्ही केली नाही मदत तिने आम्हाला ज्याची आमच्या आहे आम्हाला दम नाही पाहिजे असा न गेट खुलला पाहिजे आम्हाला तो गेट खुलला पाहिजे तिथं या मच्छीमाराला जबरी मुक्कामार दिल्याने त्यांना उपचारासाठी ऐरोली सेक्टर 8 येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। आता त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे। या बैठकीला आमदार संदीप नाईक, रमेश पाटील, आगरी कोळी यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील, स्थानिक नगरसेवक चेतन नाईक, रबाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर, माजी नगरसेवक GS पाटील, सर्वपक्षीय गावकीचे पदाधिकारी महादेव मडवी। तर या ठिकाणी जी काही मीटिंग आयोजित केलेली ती 8 तारखेला जेठीच्या इथे जो काही प्रकार घडला, जो रामनाथ मडवी यांना जी काय पोलिसांकडनं मारहाण झाली त्या मारहाणीच्या संदर्भामध्ये ही मीटिंग आयोजित केली होती। हे जे पाहिलं तर जी काही जेठी बांधलेली आहे ती जेठी आमच्या कोळी समाजासाठी बांधलेली आहे, आमच्या वापरण्यासाठी बांधलेली आहे। मधल्या काळामध्ये जे काही घडामोडी घडत गेल्या या ठिकाणी फॉरेस्टचं काही नेम बदललं आणि फॉरेस्टच्या ताब्यात हे काही भाग दिला याचा वनक्षेत्राचा आणि त्याबरोबर हे कांदळवनसुद्धा त्यांच्याकडे दिलं। हे देत असताना पुन्हा सरकारने कांदळवन एक अशी आणखी एक संस्था निर्माण केली आणि ते निर्माण केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये एक आधी असं एक तयार केलं का जे आता जे पक्षी किंवा या ठिकाणी कांदळवनाचा जो भाग आहे तर त्या जेठीचा वापर करताना त्याने बोटिंगचं वगैरे असं एक हे चालू केलं। वास्तविक पाहिलं तर हा जो प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे तो शिडकोने ज्यावेळेला ब्रिज बांधताना प्लॅटफॉर्म तयार झाला होता आणि त्या ठिकाणी शिडकोचे 2 शेड होते। मधल्या काळामध्ये ते शापूरजी पालनजी म्हणून त्यांचं तिकडे हे होतं। हळूहळू ह्या लोकांनी तिथं वर्चस्व केलं। वास्तविक पाहिलं त्या जेठीचा वापर पूर्ण आमचा समाज करत होता, या ठिकाणी ह्या लोकांनी येण्याचं काही कारण नव्हतं। तसं पाहिलं तर जर का यांना तिथं बोटिंग करायचं या खाडीमध्ये पक्ष्यांचं हे करायचं तर यांनी सेपरेट जेठी बांधावी आणि त्याचा वापर करावा। ही जेठी आमच्या कोळी समाजाची आहे आणि ती आमच्यासाठीच राहिली पाहिजे आणि जे काय मैदान आहे ते मैदान आम्हाला मासे सुकवण्यासाठी आणि याच्यासाठी ते राहिलं पाहिजे। जर का त्यांना कुठल्या नियमाखाली जे काय दिलेलं असेल तर त्यांनी आम्हाला त्याची माहिती द्यावी आणि तशा तऱ्हेचा आम्ही त्यांना आता विचारणार आहोत का तुम्ही ज्या ठिकाणी इथं बसलेले आहेत तर कुठल्या नियमावलीखाली बसलेले आहात त्याची आम्हाला माहिती देण्यात यावी। हे सर्व आम्ही त्यांना विचारपूस करणार आहोत आणि भविष्यामध्ये जर का आम्हाला त्यांनी अडथळा निर्माण केला तर या जेठीचा पूर्ण ताबा आम्ही गावकरी घेऊ आणि त्या ठिकाणी मग काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदारी प्रशासन राहील एवढी मी त्याने हे करतो।